विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बहुजन ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष व महाशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा आशाताई अंबोरे यांच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करण्यात आले। या माल्यार्पणाप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, खानदेश कन्या महिला महामंडळाच्या अध्यक्षा मंगला बारी, सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलू इंगडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष संध्या तायडे, तसेच यावेळी उज्ज्वला सपकाळे, आशा सोनवणे, रेखा गरुड, प्रियंका सपकाळे, शारदा तायडे, पौर्णिमा कुळे, संध्या तायडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भात बहुजन ब्रिगेड संघटना व महाशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा आशाताई अंबोरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। आज दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास यावेळी माल्यार्पण करण्यात आले। रेल्वे स्थानक परिसरात यावेळी भीम अनुयायी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात येते। आज 135वी जयंती साजरी करत असताना महाशक्ती फाउंडेशनच्या वतीनं आणि बहुजन ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले। काय सांगणार आज बाबासाहेबांमुळे या ठिकाणी तुम्ही आहात? आज सर्वांना एकच सांगू इच्छिते, बाबासाहेबांच्या जे संविधानानुसार आपण सर्वांनी चाललं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जे काही आहे त्या आपण घेतलेलं पाहिजे आणि त्यांच्या ज्या विचार आहेत ते विचारानुसार आपण सर्व जनतेने चाललं पाहिजे। हीच माझी सर्वांना आणि विनंती करते की सर्वांनी आपण सर्व महाराष्ट्रातल्या जेवढे भी जनतेने की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरच चाललं पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। बोला। मी उत्सव समितीची अध्यक्षा, सार्वजनिक जयंती उत्सव समितीची अध्यक्षा संध्या तायडे बोलत आहे। आज आम्ही इथे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले आहे आणि हे बाबासाहेबांना आम्ही माल्यार्पण करून आदरांजली व्यक्त केलेली आहे। बाबासाहेब यांचे जे विचार आहेत ते आम्ही सर्वांनी आत्मसात करायला पाहिजे। आज महिलांकरता बाबासाहेबांनी समान अधिकार दिलेले आहे। इतर देशांमध्ये महिलांना त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या अधिकारासाठी लढत बसावे लागले आहे, पण भारत असा एक देश आहे तो की जिथे महिलांना त्यांच्या हक्कासाठी रडतही बसावे लागलेले नाही आहे आणि लढतही बसावे लागलेले नाही आहे आणि हे सर्व शक्य झाले आहे फक्त आपल्या संविधान रचयिता डॉक्टर भीमराव आंबेडकरांमुळे। अशा या महामानवास माझे अभिवादन।